तर आज आहे ना पूजा वगैरे झाली सगळी आमची, घरातली कामे पण बाकीची माझी सगळी आवरली. आणि आज आहे ना जयाताईंना मला आईंना तिघींना पण उपवास आहे. दादांना वड्याची भाजी आणि भाकर केली होती आणि मिस्टरांना पण शनिवार असतो, तर त्यांच्यासाठी ना आज मी मस्त थालीपीठ बनवणार आहे. तर आहे ना त्यांना आहे ना खिचडी नाही आवडत. मी ना इकडे उकडलेला बटाटा आणि शेंगदाणे मिरच्या दळून घेतल्या होत्या, मीठ वगैरे टाकले आणि आता हे फक्त मी दह्यामध्ये मळणार आहे. खूप छान होतात धिरडे, म्हणजे थालीपीठ, आणि खायला पण छान लागतात. त्यांना काही खिचडी आवडत नाही, त्यामुळे मग ते बोलले की आज थालीपीठच कर. त्यामुळे मग आज मस्त थालीपीठ करते मी. आणि अंशू आज तुम्हाला दिसली नाही, तर अंशू आहे ना आज गेली आहे मामाच्या घरी. तर ती 2-3 दिवस तिकडेच होती ना, तर तिला ती सवय लागली, त्यामुळे ती आज तिच्या पप्पांच्या मागे लागली. मग आज तिच्या पप्पांनी सकाळी तिला नेऊन सोडलंय, येताना घेऊन येणार आहे. सुट्ट्या आहे ना आता त्यांना स्कूलला, त्याच्यामुळे मग तिला आता घरी पण करमत नाही. कंटिन्यू घरी मुलं असले की खेळत नाही, बाहेर पाऊस चालू आहे, त्यामुळे मग आता ती गेली मामाच्या घरी, आता येत आहे. बटाटा आहे ना असा चांगला कुच करून घ्यायचा, म्हणजे थालीपीठ आहे ना छान होतं. आणि बटाटे जास्त घालायचे नाही. मी एवढं साबुदाण्याला ना एक छोटासा बटाटा घातलाय, कारण की ना जास्त जर बटाटा घातला ना तर तेल जास्त ओढतं, मग ते खाल्लं पण जात नाही. मग त्यामुळे ना बटाटा जास्त घालायचा नाही, थोडाच बटाटा वापरायचा. तेल पण तापत ठेवलंय आणि हाताला लावण्यासाठी ना इकडे थोडंसं पाणी ठेवायचं एका डिश मध्ये, प्लेट मध्ये. आणि आता आहे ना हातावरच करणार आहे मी मस्त. थोडासा गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर आहे ना थोडा शेप द्यायचा. आणि आईन ते पण आहे ना आता मार्केटमध्ये गेले, तर आंबे वगैरे आणायला गेले आणि आम्हाला उपवास आहे ना, तर म्हटलं या येताना काहीतरी घेऊन, कारण की थोडीशी वातावरण गरम असलं की भूक नाही लागत, पण थंड वातावरणात लगेच भूक लागते. तेलामध्ये ना एक साबुदाणा टाकून बघितलंय, तेल तापलंय का नाही. तेल तापलंय, आता मी एक सोडलंय मस्त. ते ना कधी कधी उडतं, पण साबुदाणा फुटतो ना, तर ते कधी कधी उडतं, त्यामुळे थोडं जपूनच करायचं. आणि प्रदोषला काही तिखट चालत नाही, त्यामुळे आम्ही काही खात नाही. तर याला आहे ना गॅस थोडासा बारीकच करायचा. छान असतं मस्त क्रिस्पी थालीपीठ तयार झालं होतं. अंशू आणि तिचे पप्पा आले, जेवण करायचंय आम्हाला. अंशू मामाच्या घरी गेली होती. वडे हा, आणि तू जेवण केलं का? मग मामाच्या घरी काय? हा
लय काय काय खाल्लं तरी म्हणते मला भूक आहे. हा मिस्टर सांगणार आहे आता धिरडे कसे झाले ते. छान झाले ना जिरका छान झालंय का. तर तुम्हाला आहे ना आज आमच्या घरी पाहुणे दिसत आहे. तर ते ना कल्याणवरून आलेले होते. ते सबस्क्रायबर होते. सगळ्यांच्या घरी गेलेले होते आणि इकडे पण आलेले होते सुवर्णाताईंकडे प्रियंकाकडे. आणि इकडे खूप छान वाटलं त्यांना भेटून. या परत नेक्स्ट टाइम येऊ आम्ही पण येऊ. आम्ही तर येऊन गेलो. आता आम्ही ना गावामध्ये निघालोय. तर आज उपवास आहे. पार्सल पण द्यायचे आणि काहीतरी खायचं पण आहे. जयताई आणि मी ना मस्त आम्ही दोघे ऊसाचा रस प्यायला गेलो गावामध्ये. ऊसाचा रस वगैरे घेतला आणि ना नंतर मला संध्याकाळी लग्नाला जायचं होतं. घरी ना देवाला नैवेद्य वगैरे दाखवले. तर स्वयंपाक वगैरे पण झाला होता. आणि त्यानंतर मिस्टर आणि मी निघालो होतो लग्नासाठी. तर लग्न कोणाचं तर करण भाऊ म्हणजे माझा लहाना भाऊ. त्याच्यासोबत तुम्ही बरेच वेळ त्याचा एक मित्र बघितलेला असेल आकाश. तो माझ्या व्हिडिओमध्ये बरेच वेळ आलेला आहे. तर त्याचं लग्न होतं. तो माझा चुलत मामा पण लागतो. तुझे सासूबाई मामा आणि ते सगळे पण आलेले होते. कारण की मामाच्या घरचंच लग्न होतं. त्याच्यामुळे मामा मामी मावशा सगळे आलेले होते. पण खूप गर्दी असल्यामुळे ना मला काही त्यांच्याकडे जाता आलं नाही. आणि मला थोडी घाई पण होती घरी जायची. त्यामुळे मग मी लग्न लागलं आणि लगेच मी घरी गेले ना. त्यामुळे मग माझी कोणाशीच भेट झाली नाही. तर इकडे ना नवरी नवरदेवाची एंट्री झालेली होती. तर खूप छान एंट्री झालेली होती. गर्दी खूप होती. तर छान अशी एंट्री झालेली होती. आणि फोटोशूट पण चालू होतं त्यांचं. आता सगळ्यांचंच फोटोशूट चालू असतं. म्हणजे जी एंट्री असते ती सगळ्यांचीच असते. त्यामुळे मग लग्नाला पण वेळ होतो. आणि आज आहे ना पूजाचा बड्डे होता. तर आम्हाला तिकडे जायचं होतं ना. तर बड्डेसाठी जायचं होतं पण मग लग्नाला पण यायचं होतं. त्यामुळे मग मी काही स्वयंपाकासाठी गेली नव्हती. डायरेक्टली केक कापायलाच गेली होती. पूजाचा बड्डेचा व्हिडिओ मी काही शूट केलेला नाही आहे. कारण की मग प्रत्येकाचे कंटेंट सारखे झाले असते. मग त्यामुळे तुम्हाला पण बघायला काही मजा वाटली नसते. त्यामुळे मग मी पूजाचा बड्डेचा व्हिडिओ काही शूट केलेला नाही आहे. तर ना इकडे लग्न लागलेलं होतं आता. आणि करण भाऊचं पण मला शूट घ्यायचं होतं. पण मला काही त्याचं पण शूट घ्यायला वेळ भेटला नाही. कारण की गर्दी खूप असल्यामुळे ना मला त्याच्याकडे तर जाताच आलं नाही. नंतर त्याचा कॉल आला होता पण मी त्यावेळेस पोचली पण होती घरी. आणि लग्न खूप छान पद्धतीत पार पडलं. माझी बहीण आहे. दिस इज माय सिस्टर अर्चना. व्हेरी प्रिटी. लग्न लावलंय आणि बाहेर आलो. कारण की जेवण नव्हतं करायचं. त्यामुळे मग आता आम्ही नाश्ता करून पूजाचा बड्डे तर तिकडे जाणार आहोत. 20 मिनिट लागले. मिस्टर आणि मी ना बाहेर नाश्त्यासाठी आलेलो होतो. तर आम्ही ना व्हेज बिर्याणी ऑर्डर केली आणि त्यानंतर ना आलू चिल्ली पण ऑर्डर केली. पण मी आलू चिल्ली कधी खाल्लेली नव्हती. तर आज खाल्ली तर टेस्ट खूप छान होती आलू चिल्लीची. छान क्रिस्पी लागत होती. कारण की पूर्ण छान फ्राय केलेली होती ना त्यांनी. त्यामुळे खूप छान टेस्ट लागत होती. मिस्टर येतात कधी कधी बाहेर मित्रांसोबत. पण माझं काही येणं होत नाही. त्यामुळे मग आम्ही आज नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. तर त्यानंतर पूजासाठी केक पण घेतला. तर छान केक होता चॉकलेटचा. पूजाला आवडतो ना म्हणून पूजासाठी ना मस्त केक घेतलाय. आता पूजाकडेच निघालोय.
आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असल्यास सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.